आता नागपूरमध्ये जे दंगल झालेली आहेत ते तर कट कारस्थान झालेलं आहे. कारण एवढे दगड त्या ठिकाणी आले खाली कुठून ते ठरवून झालेलं आहे ते. आणि म्हणून त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहे त्यांना तर शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेतरी बांगलादेश कनेक्शन दिसतंय आणि देशद्रोहाचा देखील गुन्हा दाखल होतोय. काय वाटते देशातली परिस्थिती कुठेतरी हाताबाहेर जाताना दिसतंय या बांगलादेशी आणि इतर जे देशांतर्गत राहणारे जे लोक आहेत त्यांच्या? तर बांगलादेशी रोहिंगे वगैरे अशा तर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई जर चेक केली तर लाखोंच्या संख्येमध्ये बांगलादेशी आपल्याला सापडतील. तर ते सरकारची एक जबाबदारी आहे. उलट त्यामध्ये काही लोकांनी तर आधार कार्ड सुद्धा तयार केलेले आहेत. याच्यामध्ये कोणाचे फर्जी आधार कार्ड आहेत हे सगळे चेक करून जर कोणी परदेशातले असे सापडले तर त्यांना निश्चित काढूनही दिलं पाहिजे किंवा शिक्षा दिली पाहिजे. मला असं वाटतं की इथले लोक त्यांना खतपाणी घालतायत, त्यांना कोणीतरी इथले पाठबळ देत आहेत आणि म्हणून ते कोणाला हे जे बांगलादेशी इथे जे आले बरोबर. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना इथंच त्यांना बळ दिलं जातं देशात. नाही, इथले जे लोक आहेत आता बऱ्याच लोकांनी तर असं आहे की ते बांगलादेशी इथं आले त्यांना आपल्या मुली सुद्धा दिल्या, त्यांच्या मुलांना मुली दिलेल्या आहेत. अशा प्रकारचे व्यवहार या ठिकाणी खूप घडलेले आहेत. तर याच्यामध्ये बारीक चौकशी करणं सरकारचं काम आहे आणि सरकारने ते बारीक चौकशी केली पाहिजे. आणि जे कोणी विदेशी असतील त्यांना दंडित केलं पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे आणि आतल्या देशामध्ये ठेवलं नाही पाहिजे. तुम्ही आज गोवामध्ये कानिफनाथांचं दर्शन घेतलं. इथे सुद्धा जर बघितलं तर कुठेतरी मंदिर की मस्जिद असा वाद सुरू आहे. मुस्लिम समाजाकडनं दावा केला जातोय की ही जागा वक्फ बोर्डाची आहे म्हणून, किंवा मंदिर सुद्धा हे हजरत रमजान शाह बाबा. नाही, मंदिर हे पुरातन काळापासून कानिफनाथांचंच आहे. पूर्वी होतं, आजही पुढं असणार आहे. त्याच्यामध्ये जे घुसखोरी या लोकांनी वक्फ बोर्डच्या नावाने केलेली आहे. कारण वक्फ बोर्डचा अर्थच असा आहे की वक्फ म्हणजे दान. वक्फ बोर्डची स्थापना जी झालेली आहे की जे दान दिलेले वक्फ बोर्डला त्याचं व्यवस्थापन करण्याकरता हे बोर्ड स्थापन झालेलं आहे. मग दान म्हटल्यानंतर तुमच्याकडे दानपत्र आहे का? कोणी दान दिलेलं आहे? जर दानपत्र तुमच्याकडे नसेल तर याचा अर्थ जमीन दान नाही आहेत. दान नाही म्हणजे वक्फ नाही आहेत. वक्फ नाही म्हणजे वक्फचा अधिकार नाही आहेत. फक्त यांनी काय केलेलं आहे, जो 1995 मध्ये जो कायदा काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झाला आणि त्याचा दुरुपयोग केलेला आहे. आणि तत्कालीन असणारं सरकार त्यांनी सुद्धा एकीकडे सेक्युलर म्हणवायचं आणि दुसरीकडे एखाद्या विशिष्ट समाजाला आणि विशिष्ट विचाराला पुष्टी द्यायची, हे चुकीचा निर्णय त्यावेळेस झालेला आहे. आणि त्याचा गैरफायदा हे लोक घेत आहेत, तरी पण ते बेकायदेशीर आहेत. कुठेतरी वक्फ जो कायदा आहे किंवा त्याचा जो दुरुपयोग होतोय तो कायदाच रद्द करणं गरजेचं आहे आज. तर आता केंद्र सरकारमध्ये तर वक्फ संशोधन बिल याकरता सध्या चालू आहेत प्रयत्न. सरकारने याच्यावर जोर दिला पाहिजे आणि हा कायदा रद्द करणं गरजेचं आहे. कारण हा जो देश आहे हा एकीकडे तुम्ही देशाला सेक्युलरवादी देश म्हणतात आणि मग देश जर तुम्ही सेक्युलरवादी देश आहे, समाजवादी जर देश आहे किंवा सर्व धर्म समभाव हा शब्द जर तुम्ही देशातील धर्मांबद्दल वापरतात, मग एका धर्माला पुष्टी आणि दुसऱ्या धर्मावर अन्याय हे का घडतं? मागणी करते सनातन बोर्ड व्हावं म्हणून, तुम्हाला काय वाटतं? ते सनातन बोर्ड झालं तर हे चांगली गोष्ट आहे, परंतु अशा काही गोष्टीची गरज का पडली सनातन बोर्ड व्हावं? त्यापेक्षा असे असणारे जे बोर्ड आहे तेच रद्द केले पाहिजे. म्हणजे वेगळे काही नवीन बोर्ड करण्याची गरज पडणार नाही. मडीमध्ये ग्रामपंचायतीने एक ठराव घेतला होता की मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेवर बंदी. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने तो बंदी जी आहे तर ती रद्द करण्यात आली. तुम्ही कसं पाहता? नाही, आता विषय असा आहे की तुम्हाला धंदा करायचा आहे, पैसा कमवायचा आहे आणि दुसरीकडं तर तुम्ही इकडं चुकीच्या गोष्टीनं वागता आहेत. कारण वक्फ बोर्डचा ताबा या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शेवटी एक कायदा तुमचा वक्फ बोर्डचा काय म्हणत असेल ते महत्त्वाचं नाही. बाकीचे कायदे काय सांगतात की एखादी जमीन जर तुम्हाला तुमच्या नावावर करायची असेल, एक तर ते खरेदी असली पाहिजे किंवा कोणतरी दान दिलेली असली पाहिजे, तुमच्याकडे त्याचे डॉक्युमेंट असले पाहिजे. मग कुठले डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहेत? मागं उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हा मुद्दा जेव्हा आला, योगींनी मांडला होता, तर त्याला ओवीसींनी भाषण केलं होतं आणि या श्रद्धा ओवीसींनी स्पष्ट सांगितलं होतं की उत्तर प्रदेशमध्ये 1,21,000 प्रॉपर्ट्या वक्फ बोर्डाच्या आहेत. त्या 1,21,000 प्रॉपर्ट्यांपैकी 1,12,000 प्रॉपर्ट्यांका कागद नाही आहेत. मग 1,12,000 प्रॉपर्टी त्यांच्याकडे जर कागद नसतील तर याचा अर्थ असा आहे की ते अवैध आहेत. आपण जर बघितलं तर एकीकडे सर्व धर्म समभाव आपण म्हणतो, संविधानाने चालणारा देश म्हणतोय, मात्र दुसरीकडे दोन विशिष्ट कायदे किंवा हिंदूंना वेगळा कायदा, मुस्लिमांना वेगळा कायदा आहे. हे याच्याकडे कसं बघतात? म्हणून त्याच्याकरता मानत नाही. समान नागरिक कायदा होणं गरजेचं आहे.
समान नागरी कायद्यामध्ये सर्वांना समान अधिकार पाहिजे. कोणत्या जातीचा असो, कोणत्याही पंथाचा असो, ह्या जातीवाद नष्ट झाले पाहिजे. जातीवादामुळे जे तेढ निर्माण होतं ते नसावं. धर्मामध्ये प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याचं, स्वाभिमान सांभाळण्याचं आणि स्वातंत्र्य आपल्याला संविधान दिलेलंच आहे. प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं, परंतु आपल्या धर्माचं पालन करीत असताना दुसऱ्या धर्मावर अन्याय करू नये. आणि दुसऱ्या धर्मावर आज या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जो अन्याय होत आहे तो थांबला पाहिजे. औरंगजेबाची कबर उखडले जावे असे हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. तुम्ही कसं बघता? तुम्ही देखील काय मागणी? आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश हा असतो, गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं, यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्तदेवे तरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदन वर्तते. श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतात त्याला आदर्श म्हणून इतर लोक तसं वागतात. तर त्यामुळं औरंगजेबाला आदर्श मानणारे कोणी लोक असतात त्या कबरीला आदर्श म्हणून त्या ठिकाणी अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात. जसं अमेरिकेने पाकिस्तानमध्ये ज्यावेळेला त्यावेळेला कोण आतंकवादी मारला, ओसामा बिन लादेन, अफगाणिस्तानचा, परंतु पाकिस्तानमध्ये धरला तो. ओसामा बिन लादेनला ज्यावेळेला अमेरिकेने मारलं त्यावेळेला त्यांनी काय केलं, समुद्रात फेकून दिलं, त्याची कबर बनवून दिली नाही. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण होतं की अशा प्रकारे कबरीच्या नावाखाली काही अन्याय अत्याचार वाढतात आणि म्हणून असे प्रकार जे घडतात असे घडू नये. आणि म्हणून त्याकरता अशा विवादास्पद असणारे, अन्याय अत्याचार करणारे लोक आहेत, त्यांचे जे कबर आहेत ते काढायचे का न काढायचे हा सरकारचा विषय आहे. परंतु जे हिंदुत्ववादी आणि जे मतप्रवाह आहेत आणि अनेक प्रकारच्या संघटना आहेत, त्या संघटनेने जी मागणी केलेली आहेत ते मला असं वाटतं या दृष्टिकोनातून ते उचित आहे. अबू आझमींनी औरंगजेबाचं महिमा मंडन केलं नसतं तर नागपूर सारखा प्रकार घडला नसता. नाही, आता अबू आझमी सारखे लोक यांचा तो धंदाच आहे, त्यामुळे असे जे लोक आहेत हे कार्य करणारच आहेत. फक्त याच्यामध्ये काय होतं आहे की सर्वसामान्य मुसलमान जो असतो त्याला बिचारा यातलं ज्ञान नसतं, त्याला भडकवले जातं. हे जे मोठे लोक आहेत ना यांना काही फरक पडत नाही. हे काही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जमिनीवरही येत नाही, हे काही त्या ठिकाणी यांचे मुलंही त्याच्यामध्ये सापडत नाही. हे फक्त काय करतात, गरीब मुसलमानांना ज्यांना त्याचं ज्ञान नाही त्यांना भडकवतात. आणि याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा भरकटला जातो. तो मुस्लिमांनी भरकटू नये, जे विचारवंत मुस्लिम आहेत त्यांनी याच्यामध्ये भरकटू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.